Good morning, everybody. We have finished the poem Song of the Open Road. We have finished discussing the poem. Now we'll be talking about its brainstorming section of it. So for that, what we'll do, we'll take the first activity that is given in the brainstorming section. We'll talk about it. Pick out the line showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. अशा कुठल्या लाईन्स आहेत ज्या आपल्याला हे दाखवून देतात की द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. जो प्रवास आहे तो एन्जॉय करणार आहे और ही इज हॅपी टू टेक अप दॅट जर्नी. अशा कुठल्या लाईन्स आहेत तर त्यामध्ये पहिली ओळ जी आहे अ फूट लाईट हार्टेड आय टेक द ओपन रोड, त्यानंतर हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी ही लाईनसुद्धा, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेरेवर आय चूज. ओके, इवन दिस लाईन, ह्या सगळ्याच लाईन्स ज्या आहेत पहिल्या 2-3 तरी आहेतच डेफिनेटली ज्या दाखवून देतात की ही इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय हिज जर्नी. हेन्स फोर्थ आय आस ओके नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यूनसुद्धा. त्यानंतर स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल दी ओपन रोड. तर ह्या सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या काय दाखवून देतात तर दॅट ही इज प्रिपेअर्ड टू टेक अप हिज journey. Now this journey might not be a physical journey, but it also might be it is a comparison that he is going on his life journey. दुसरं जे आहे by old delicious burdens the poet means. कुठलं ऑप्शन योग्य राहील तर माझ्या मते sweet memories of the past, this would be the appropriate option for old delicious burdens. ठीक आहे. त्यानंतर द पोएट इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. फ्रीडमचा कन्सेप्ट या पोएममध्ये कसा डिस्क्राईब केला गेलेला आहे त्याबद्दल विचारलं गेलं. जर पोएम आपण बघितली तर थ्रू आउट द पोएम द रायटर इज टॉकिंग अबाउट हाऊ ही इज हेल्दी फ्री अँड ही वॉन्ट्स टू ट्रॅव्हल. ही हॅज टेकन अप दिस ओपन रोड, ही विल गो एनीवर ही वॉन्ट्स. ओके, विदाउट एनी इनहिबिशन्स, कुठलेही रेस्ट्रिक्शन्स वगैरे त्याला नको आहेत, तो घेणार नाही आहे रादर, आणि तो पुढं जाणार आहे. जसं तो सांगतो इंडोर कंप्लेंट्स डन विथ, आय एम डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्विरलस क्रिटिसिझम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून मी मुक्त आहे आणि मी असा पुढं जाणार आहे. ही ऑल्सो डायरेक्टली टॉक्स अबाउट द फ्रीडम बिईंग हेल्दी अँड फ्री. दुसऱ्याच ओळीमध्ये तो हेल्दी आणि फ्री असंही म्हणतोय. तर त्यामुळं टोटली पोएम जी आहे त्याच्या फ्रीडमबद्दल बोलतीये. द जर्नी दॅट ही इज टेकिंग फ्रीली, ही इज टॉकिंग अबाउट दॅट. सो डेफिनेटली ही इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. आणि हा कन्सेप्ट जो आहे फ्रीडमचा तो पूर्णपणे पोएममध्ये आपल्याला दिसून येतो. इवन पुढं चालून तो म्हणतो की कॉन्स्टेलेशन्सची मला गरज नाही. आता इथं कॉन्स्टेलेशन्स मे रेफर टू दी इन्फ्लुएन्शियल पीपल इन हिज लाईफ. ही डझंट नीड देम, he doesn't want them any nearer to him. त्याला जवळ नको आहे, ते जिथं आहेत तिथं ते ठीक आहेत असं तो म्हणतोय. म्हणजे त्याला कशाचीच गरज नाही. ही इज फ्री, ही वॉन्ट्स टू बी फ्री फ्रॉम ईच अँड एव्हरीथिंग अँड ही वॉन्ट्स टू टेक अप दिस लाईफ जर्नी. त्यामुळे हे फ्रीडमची थीम जी आहे ती थ्रू आउट द पोएम एक्सप्रेस गेलेली आहे. त्यानंतरचा जर क्वेश्चन बघितला आपण, फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द open road, on the road. ओके, तर यामध्ये दिलेले आहेत काही ऑप्शन्स. फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड. डिवाइड देम इनटू 2 parts as activities the poet will practice and the activities he will not practice. कुठल्या ॲक्टिव्हिटीज तो प्रॅक्टिस करेल म्हणजे तो आचरणात आणेल आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीज तो नाही आणणार आचरणात. तर त्यापैकी लिस्ट दिलेली आहे. वी कॅन सी द लिस्ट हिअर. वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रीचेस. सो व्हॉट डू यू थिंक, कुठल्या कॉलममध्ये जाईल? ॲक्टिव्हिटीज दॅट द पोएट विल प्रॅक्टिस और ॲक्टिव्हिटीज दॅट ही विल नॉट प्रॅक्टिस. ऑब्वियसली दिस ही इज गोइंग टू प्रॅक्टिस. ओके, ही इज वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रीचेस. डेस्टिनेशन माइट बी माहिती नाही आहे. वेरेवर ही वॉन्ट्स ही इज फ्री टू गो अँड ही इज गोईंग. सो डेफिनेटली पहिलं जे आहे दॅट ही इज गोइंग टू प्रॅक्टिस, ही विल प्रॅक्टिसमध्ये जाईल.
त्यानंतर आहे कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ऑफ द जर्नी. इज ही कंप्लेनिंग अबाउट द is he going to follow this? Is he going to complain about the discomforts of the journey during the journey? No, not at all. So he will not practice it. Postponing journey, nahi. Praying for good fortune, nahi. Rather he says that he doesn't want, he himself is a good fortune, त्यामुळे ते सुद्धा नाही. E, carrying the fond memories of the good people. Obviously he will carry, हे तो प्रॅक्टिस करणार आहे. शेवटी तो म्हणतोय पोएम मध्ये सुद्धा म्हणतोय की ही इज आय एम पार्ट ऑफ देम, दे आर पार्ट ऑफ मी, सो आय एम गोइंग टू कॅरी द मेमरीज. डिलिशियस बर्डन्स म्हणतोय तो त्यांना, पण तरी सुद्धा ही इज गोइंग टू रेडी टू कॅरी इट अलॉंग विथ हिम. त्यानंतर क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, नाही. इन्फ्लुएन्शियल पीपल पासून तर तो म्हणतोय की ते जिथं आहेत तिथं ठीक आहेत, मला गरज नाही वगैरे. कॉन्स्टेलेशन्सचा त्यांनी रेफरन्स दिला, जे तिथं ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यासाठी ते ठीक आहे, आय डोंट नीड देम असंच तो म्हणतोय. त्यामुळे हे प्रॅक्टिस तो करणार नाहीये. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, ऑब्वियसली ही इज ट्राईंग टू अचीव, ही इज ऑन हिज जर्नी इन ऑर्डर टू अचीव समथिंग. त्यानंतर रिफ्लेक्टिंग द अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. ओके, हिज थ्रू द जर्नी, आयुष्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला काय करत असतो, तर आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येतात आणि त्यामुळं आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप करू शकतो. काही चांगले एक्सपिरियन्सेस, काही वाईट एक्सपिरियन्सेस, दीज थिंग्स आर गोइंग टू हॅपन इन अवर लाईफ. आणि हा जो प्रवास आहे तो आयुष्याचाच प्रवास आहे. त्यामुळे लेखक नक्कीच काय करणार आहे, जे काही अप्स अँड डाऊन्स येतील त्यांना तो फेस करणार आहे आणि त्यातून तो डेव्हलप होणार आहे आणि रिफ्लेक्ट करणार आहे. त्या गोष्टींवरती रिफ्लेक्ट करणं म्हणजे रिफ्लेक्टिंग ऑन हिज ओन सेल्फ. ठीक आहे, ही इज गोइंग टू फेस देम अँड दोज एक्सपिरियन्सेस विल इनडायरेक्टली विल हेल्प इनरिच हिमसेल्फ. स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये ते मदत करणार आहेत. तर शेवटचं नक्कीच तो फॉलो करणार आहे. ओके, विल गो टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. राईट डाऊन द ट्रेट्स ऑफ द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. हेन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. यामध्ये त्यांनी दिलेलंच आहे की तो सेल्फ कॉन्फिडन्सबद्दल सांगतो की मला गुड फॉर्च्यूनची गरज नाही. ट्रेट्स, स्वभावाच्या छटा. ठीक आहे, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ कॅरेक्टर ट्रेट्स इज ही शोईंग थ्रू दीज स्टेटमेंट्स असं विचारलं गेलं. ओके, ह्या ज्या लाईन्स आहेत त्यातून त्याचा कसा स्वभाव आहे ते आपल्याला कळतं. आता पहिली जी लाईन आहे ते सॉल्व्ह करून दिलं आहे. हेन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ आय एम गुड फॉर्च्यून. इथं काय, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स दिसून येतो. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. ठीक आहे, दुसरं जे आहे बी, त्यामधून काय दिसून येतं, तर मे बी त्याचा ऑप्टिमिझम, त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आयुष्याकडे बघण्याचा वगैरे, दॅट कॅन बी सीन. त्यानंतर आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स नियर एनी नियरर. तो म्हणतो की इन्फ्लुएन्शियल पीपल किंवा ग्रहतारे या गोष्टींची मला गरज नाही आहे. त्यामुळं डेफिनेटली ही इज इंडिपेंडंट आणि सेल्फ ॲश्युअर्ड, एक स्वतःवरती विश्वास असलेला वगैरे. पुन्हा आणखीन सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा म्हणता येते या लाईनमध्ये. त्यानंतर आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रेड ऑफ देम. ओके, आता जे डिलिशियस बर्डन्स किंवा ज्या अटॅचमेंट्स आहेत तो म्हणतोय की या सगळ्यांपासून ही इज अनेबल टू गेट रीड ऑफ देम. इट इज इम्पॉसिबल फॉर हिम टू गेट रीड ऑफ देम. So here obviously he is being he is understanding himself की तो स्वतःला समजून घेतोय. ठीक आहे, सेल्फ रिअलायझेशन म्हणता येईल. ही रिअलायझेस दॅट these are the burdens that he will not be able to forget. He will not be able to get rid of them. त्यांच्यापासून सुटका नाही मिळणार आहे. ठीक आहे, मिळू शकणार नाही. आणि रादर he says that he will carry it with him. सो रिअलायझेशन, एक स्वतःला जाणून घेणं, सेल्फ रिअलायझेशन वगैरे हे दिसून येतं यातून म्हणता येईल. आणि त्यानंतर शेवटची स्टेटमेंट आहे, आय एम फिल्ड विथ देम, आय विल फिल देम इन रिटर्न. ठीक आहे, हे जे आहेत डिलिशियस बर्डन्स हे सगळ्यांनी त्याला भरलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं त्याच्या मानसिकतेमध्ये रुजलेलं आहे आणि ऑब्वियसली ही हिमसेल्फ इज इन टू दोज मेमरीज. सो हिअर ही इज बिंग ऑनेस्ट. ओके, अँड ऑल्सो सेल्फ रिअलायझेशन म्हणता येईल. हे करणं शक्य नाही आहे असं त्याला वाटणं, त्यामुळं तो ऑनेस्ट पण आहे आणि अलॉंग विथ दॅट ते रिअलायझेशन पण आहे त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट वन इज हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबोव लाईन. ओके, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. तर लेखक स्वतःला डिस्क्राईब करतो की ही हिमसेल्फ इज फीलिंग हेल्दी, ही इज फीलिंग फ्री अँड ही इज टेकिंग अप दिस लाईफ जर्नी. अँड देर इज होल वर्ल्ड इन फ्रंट ऑफ हिम, जे की एक्सप्लोअर करायला त्याच्यासमोर अगदी ओपन आहे.
अँड दॅट्स वाय ही इज गोइंग टुवर्ड्स इट, ही इज टेकिंग अप दॅट जर्नी. तो प्रवास तो करणार आहे आणि ही इज व्हेरी मच पॉझिटिव्ह अबाउट इट ऑल्सो. ओके, so here you have to describe this line, healthy, free, the world before me. आणि या लाईन बद्दल आपले व्ह्यूज आपल्याला पुटअप करायचे. त्यामुळे तो हेल्दी फ्री स्वतःला म्हणतोय, तो सगळ्या गोष्टींपासून फ्री होतोय, तो स्वतः हेल्दी आहे, आनंदी आहे, टोटल कंट्रोल ऑफ हिज लाईफ आहे. अँड ही इज टेकिंग अप दिस जर्नी, लाईफ जर्नी, वेअर ही विल गो वेर एव्हर द रोड विल टेक हिम. ही इज फ्री. सो दॅट यू हॅव टू राईट. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही मनात आयडियाज असतील या लाईनबद्दल तर त्या पण तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच एज हेल्दी इन दिस पोएम. मेक द लिस्ट अँड क्लासिफाय देम ॲज फॉर द वर्ल्ड. जगासाठी त्यांनी काय कुठले शब्द वापरलेत? द वर्ल्ड इज सफिशियंट असं तो म्हणतो, त्यामुळे सफिशियंट हा शब्द वापरला इथं. ओके, त्यानंतर फॉर हिमसेल्फ, स्वतःसाठी काय वापरलं त्यांनी? फ्री आहे तो, लाईट हार्टेड आहे, ठीक आहे, असे बरेचसे ॲडजेक्टिव्स वापरले गेलेत. कंटेंट आहे, हॅपी आहे, स्ट्रॉंग वाटतंय त्याला स्वतःला, त्यामुळे तो स्ट्रॉंग पण आहे. हेल्दी वाटतंय, फॉर्च्युनेट आहे, कारण की तो म्हणतोय की आय डोंट वॉन्ट कॉन्स्टेलेशन्स टू इन्फ्लुएन्स वगैरे ते पण, त्यामुळे तो आय एम फॉर्च्युनेट इनफ. ओके, आय एम अ फॉर्च्यून रादर असं तो म्हणतो. त्यामुळं ऑब्विसली तो फॉर्च्युनेट वगैरे हे सुद्धा स्वतःसाठी ॲडजेक्टिव्स वापरतोय. त्यानंतर रोडसाठी काय? ओपन, ब्राऊन पाथ, अशा टाईपचे ॲडजेक्टिव्स वापरले गेलेत. ओके, त्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी A4 मधलं पहिलं, रीड द एक्सप्रेशन ओल्ड डिलिशियस बर्डन्स. अ बर्डन cannot be delicious. The poet has used this combination of words to express that he has sweet memories of the people and places which he would like to remember forever. The poet has used seemingly contradictory expressions to convey the meaning that his heart is full of sweet memories and good and kind people. Though he wants to be free from any type of attachment, he wants to cherish these sweet memories in his heart forever. Okay, and the expression contains opposite ideas that make it seem absurd or unlikely, although it may be true. This is called paradox. पॅराडॉक्स बद्दल आपण पोएम डिस्कस करत असताना सांगितलं होतं की अशी एखादी स्टेटमेंट जी की वाचल्यावरती पहिल्यांदा कॉन्ट्राडिक्टरी वाटते, म्हणजे विरोधाभास वाटतो, त्या स्टेटमेंटमध्येच विरोधाभास वाटतो की असं कसं शक्य आहे. जसं की डिलिशियस बर्डन्स आहेत तर ते डिलिशियस कसे, तर किंवा ॲब्सर्ड, मग मिनिंगलेस वाटायला लागतं की असं कसं शक्य आहे, यात काही मिनिंग नाही. बट इट हॅज गॉट अ डीपर मिनिंग. दॅट इज एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. ते इथं एक्सप्लेन केलं गेलं आहे. त्यानंतर आहे द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. ठीक आहे, हे आपण म्हणतोच आहे की रोड जो आहे या पोएममधला तो ॲक्च्युअल रोड आहे असंही काही नाही. तर इट इज द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. ओके, एक्सप्लेन द मेटाफर विथ द हेल्प ऑफ द पोएम. आता थ्रू आउट द पोएम हे कंपॅरिझन, मेटाफर म्हणजे काय? बेसिकली मेटाफर इज अ इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स. अनलाईक थिंग्समध्ये कंपॅरिझन असणं. ठीक आहे, सो हिअर रोड डायरेक्टली तो असं नाही म्हणत आहे की दिस रोड इज लाईक माय लाईफ जर्नी वगैरे. तो डायरेक्टली रोड असंच डायरेक्टलीच बोलतोय, इनडायरेक्टलीच तो कम्पेअर करतोय त्याच्या आयुष्याच्या जर्नीला वगैरे. आता थ्रू आउट द पोएम जर आपण बघितलं तर व्हॉट इज द पोएम अबाउट, की ही टेक्स अप द जर्नी, आणि जर्नीत जाताना तो म्हणतो की मी आनंदी आहे, आम्ही प्रिपेअर्ड आहे माझ्या जर्नीमध्ये जायला पुढं, जग माझ्या पुढं खुलं आहे आणि मी असं चालत जाणार आहे. त्यानंतर मग मला कुणाची गरज नाही, रादर कुठल्या इन्फ्लुएन्शियल पीपलची गरज नाही वगैरे. मी स्वतः कॉन्फिडंट आहे की मी माझं जे काही डेस्टिनेशन असेल ते अचीव करणार आहे स्वतःहून. आणि फॉर्च्यूनची पण मला काही गरज नाही, कारण की आय एम माय सेल्फ आय एम फॉर्च्यून, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये की लाईफची जर्नी तो घेणार आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत लाईफमध्ये अचीव करायच्या त्या तो अचीव करणार आहे, अशी तो जर्नी घेतोय. जशी फिजिकल जर्नी तसा ही लाईफची जर्नी पण आहे. आयुष्यामध्ये आपण जात असताना वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आपल्याला येतात. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी झगडत असतो. लाईक एज्युकेशन घेणं हे सुद्धा एक गोष्ट आहे की जे की लाईफमध्ये आपल्याला जे मिळवायचं आहे ते अचीव करायचं आहे, ते मिळवावं म्हणून आपण एज्युकेशन घेतोय. मे बी यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, दॅट्स वाय यू हॅव टेकन सायन्स स्ट्रीम अँड यू आर स्टडिंग फॉर इट, यू आर वर्किंग हार्ड फॉर इट. In the same way, some might have taken commerce field, they want to reach somewhere else,
दे वॉन्ट टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट और समथिंग लाईक दॅट. सो एव्हरीबडी हॅज. आर्ट्स कुणी घेतलेलं असेल तर ऑब्विसली आर्ट्स मध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जे काही लेखक बनायचं असेल, शिक्षक बनायचं असेल, जे काही असेल, तर ज्या गोष्टी अचीव करायच्या त्यासाठी आपण ह्या आयुष्याच्या जर्नीवरती पण निघतो. मग त्यामध्ये कधी इन्फ्लुएन्शियल पीपल येतात तर त्या लोकांची मदत होते, किंवा मग आपण जर स्वतः कॉन्फिडंट असेल तर आपण इन्फ्लुएन्शियल पीपलची मदत घेत पण नाही. ओके. आणि मग आयुष्यामध्ये काही अटॅचमेंट्स वगैरे पण होतात आपल्याला. त्या अटॅचमेंट्स ज्या आहेत त्या आपण सोबत घेऊन पुढे जात असतो. तर हे सगळं पोएमचं जे कंपॅरिझन आहे ते एखाद्याच्या लाईफ सोबत कंपॅरिझन आहे. तर त्यामुळं ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, एक फिजिकल रोडवरची जर्नी आणि एक ही काय म्हणता येईल मेटाफॉरिकल लेवलवरची जर्नी, ह्या दोन्ही पॅरलल जात आहेत. त्यामुळं थ्रू आउट द पोएम म्हणता येईल आपल्याला की हे मेटाफर जे आहे ते एक्सटेंड होतं, किंवा मेटाफॉरिकलच ही पोएम टोटली आहे. सो दीज आर द आयडियाज विच यू कॅन राईट हिअर. देन फ्री वर्स बद्दल बोललं गेलं आहे. आता फ्री वर्स काय आहे? फ्री वर्स म्हणजे पोएम रिटन, असं आपण म्हणतो की पोएम विच इज रिटन इन विदाउट राईम स्कीम. ओके, दॅट इज अ फ्री वर्स पोएम. So free verse is a poetry that does not rhyme or have a regular rhythm. The features of free verse are, it is literary device that is free from limitations of a regular meter. Regular meter or rhythm, does not rhyme with fixed forms, and still it provides an artistic expression. In this way, the poet can give his own shape to a poem as he desires, and can use various poetic devices to create the effect he considers suitable for the piece. A free verse gives greater freedom for choosing. आपल्याला चूज करायला फ्रीडम जास्त देतं फ्री वर्स. का? कारण की आपल्याला कुठल्या एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये आपल्या पोएमला टाकायचं नसतं. त्यामुळं फ्री वर्स जे आहे ते जास्त फ्रीडम देणारी गोष्ट आहे पोएम लिहित असताना. So free verse gives us greater freedom for choosing words and conveying their meaning to readers. It is free from artificiality of a typical poetic expression. This technique is commonly used in modern poetry. मॉडर्न पोएट्रीमध्ये जास्त करून या फ्री वर्सचा वापर वगैरे केला जातो. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मीटर आहे, रिदम आहे, राईम आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोएम लिहित असताना विचारात घेतल्या जातात. फ्री वर्स जे आहे ते जरासं आपल्याला या गोष्टींमधून फ्रीडम देतं की कुठला शब्द, एक राईम होणाराच शब्द पोएमच्या शेवटी आला पाहिजे वरच्या लाईनला किंवा त्याच्या वरच्या लाईनला, याचा विचार करायची गरज नाही. वेर यू कॅन टॉक अबाउट युअर आयडिया, बट आयडिया ऑब्वियसली हॅज टू बी देअर. इफ देर इज अ पोएम इट हॅज टू गिव्ह काहीतरी मेसेज त्यातून निघाला पाहिजे. काय म्हणायचं आहे आपण ते क्लिअर केलं गेलं पाहिजे. मग ते कसं मांडायचं, त्याच्या शब्दांची निवड कशी करायची, त्याच्यावरती बरेचसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. पण फ्री वर्स एक असं डिव्हाइस आहे जे आपल्याला थोडंसं फ्रीडम देतं यातून की शब्द वगैरे कुठले वापरायचे, जसे वापरायचे ते वापरा, ठीक आहे, बट दे शुड कन्वे सम मीनिंग या अर्थाने. तसंच फ्री वर्स बद्दल सांगितलं गेलं आहे. ऑल्दो फ्री वर्स रिक्वायर्स नो मीटर, राईम और अदर ट्रेडिशनल पोएटिक टेक्निक्स, ज्या जुन्या पोएटिक टेक्निक्स आहेत त्यांची जरी मदत ते जरी घ्यायची गरज नसली, it is the use of internal pattern of sound, the choice of exact words and their chosen places are the factors which attribute the free verse its lyrical or rhythmic beauty. आता फ्री वर्स मध्ये जर पोएम आहे तर त्याला रिदमिक किंवा एक लिरिकल काय म्हणता येईल, एक असं गाण्यासारखं लय वगैरे नाहीच येत असं नाही म्हणता येणार. फ्री वर्स वापरून सुद्धा एक लय, प्रत्येक ओळीला एक लय दिली जाऊ शकते. शब्दांचा पुन्हा आणखीन शब्द तुम्ही कसे वापरता त्याच्यावरती डिपेंड करतं. फ्री वर्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स. आता ब्लँक वर्स एक कन्सेप्ट आहे जो की थोडासा वेगळा आहे फ्री वर्सपेक्षा. ओके, विच इसेन्शियली ब्लँक वर्समध्ये सुद्धा राईम स्कीम नसतेच, पण तरी सुद्धा विच इज इसेन्शियली हॅज टू ऑकर इन इयाम्बिक पेंटामीटर. आता इयाम्बिक पेंटामीटर काय आहे तर पेंटा इज 5, एक पोएम लिहिण्याचं एक सूत्र आहे म्हणता येईल, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये पेंटामीटर म्हणजे 5 फूट असले पाहिजेत. 5 फूट, आता ॲक्च्युअल फूट नका विचार करू, इथं पोएट्रीमधलं फूट काय असतं की एका फूटमध्ये 2 सिलॅबल्स येतात. सिलॅबल्स म्हणजे काय, नाऊ इफ वी टेक ॲन एक्झाम्पल ऑफ अ वर्ड कंपेअर. कंपेअर हा शब्दामध्ये क आणि प असे 2 सिलॅबल्स आले, तर या शब्दामध्ये 2 सिलॅबल्स आले, कळते का, असे 2 सिलॅबल्स जर, किंवा काही शब्दांमध्ये काय एकच सिलॅबल पण असू शकतं. ओके,
देअर असं जर आपण म्हटलं तर द हे जे आहे तेवढंच एक सिलॅबल येतं, बाकीच्याचा साऊंड कमी आहे. स्ट्रेस कुठल्या साऊंडवरती पडतो त्याच्यावरती डिपेंड करतं. तर अशा पद्धतीनं तर 5 फूट म्हणजेच 2 सिलॅबल इच. ओके, म्हणून मग 5 फुटाचं असल्यामुळं ते काय म्हणता येईल पेंटामीटर. ओके, आणि इयाम्बिक पुन्हा आणखीन त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर एक साऊंड असतो पर्टिक्युलर कम्पेअरमध्ये डडम अशा टाईपचं साऊंड ज्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, तर 2 सिलॅबल. ओके, तर ते इयाम्बिक पेंटामीटर एक पोएट्रीचा प्रकार आहे, म्हणजे लिहिण्याचा मीटरचा प्रकार आहे. ब्लँक वर्स इज पोएट्री रिटन विथ द रेग्युलर मेट्रिकल बट अनराइम्ड लाईन्स. राईम नसलेल्या लाईन्स असतात ब्लँकमध्ये, पण मीटर जे आहे मेट्रिकल जे आहे ते रेग्युलर असतं, म्हणजे इयाम्बिक पेंटामीटर म्हणा किंवा देर आर अदर ऑल्सो. इट इज डिस्क्राइब ॲज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ इंग्लिश पोएट्री विच हॅज बीन इन्फ्लुएन्शियल सिन्स 16th century. 16व्या शतकापासून हे जे आहेत पोएट्री लिहिण्याचे प्रकार. बेसिकली आपल्याला समजून घ्यायचं फ्री वर्स म्हणजे काय, तर अशी पोएम ज्याच्यामध्ये राईम स्कीम नसते, पण याचा अर्थ असाही नाही की रिदम नसते, लाईनमध्ये एक लय नसते. लय असू शकते, फक्त आपल्याला काय राईम स्कीम जे आहे शेवटचा जो शब्द आहे तो वरच्या लाईन सोबत राईम झाला पाहिजे असं काही नाही. दॅट इज फ्री वर्स. नाउ विल गो टू द नेक्स्ट वन. ओके, काय there are certain words that are repeated in the poem. For example, no more. Find out other similar expressions, explain the effect they have created in the poem. आता काही रिपीट झालेले शब्द आपल्याला विचारले गेलेत. जसं नो मोर हा शब्द रिपीट झालाय 7व्या ओळीमध्ये. तसंच आता हे रिपीट होणं शब्द म्हणजे काय, हे रिपिटिशन या फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल आहेत. सगळे जे आहेत ते रिपिटिशनचे एक्झाम्पल झाले. आपण जर फिगर्स ऑफ स्पीचचा विचार केला तर मग तिथंच हेन्सफोर्थ आय एक रिपीट होतं, तर त्यामध्ये काय की इथून पुढं फ्रॉम हिअर ऑन असं त्याचं मिनिंग निघतं या पोएममध्ये. आय नो मधून काय एक्सप्लेन करतोय पोएट किंवा काय इफेक्ट क्रिएट होतोय की लेखक जो आहे तो कंट्रोलमध्ये आहे, स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे तो म्हणतो की मला माहिती आहे. ओके, ओपन रोड हे फ्रीडमचं वगैरे एक्सप्रेशन आहे, त्यामुळे ओपन रोड सुद्धा डिस्क्राईब होतोय. ओपन रोड, ओपन अपॉर्च्युनिटीज, देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज इन द वर्ल्ड अँड दॅट ही इज गोइंग टू टेक अप. या प्रवासावरती तो निघालाय या ओपन रोडवरती. त्यानंतर गुड फॉर्च्यून रिपीट होतोय. गुड फॉर्च्यून अगेन ह्या लाईनमध्ये काय मग तो डिस्क्राईब करतोय की गुड फॉर्च्यूनची गरज जरी असली तरी सुद्धा इथं मला गरज नाहीये, कारण की आय माय सेल्फ आय एम गुड फॉर्च्यून असं लेखक म्हणतोय. देन देर आर अदर थिंग्स लाईक आय कॅरी हा सुद्धा शब्द रिपीट होतोय कुठंतरी एका ओळीमध्ये. आय कॅरी इथं त्या लाईनमध्ये काय म्हणतोय तो की आय विल कॅरी दीज बर्डन्स. जरी डिलिशियस ओल्ड बर्डन्स असले तरी ते डिलिशियस बर्डन्स आहेत, त्यांच्यापासून आय कांट गेट रिड ऑफ देम, सो आय विल कॅरी विथ देम. ओके, तर दीज आर द वर्ड्स विच हॅव बीन रिपीटेड. त्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स, एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन द पोएम. गिव्ह रिझन्स. आय या प्रोनाउनचा वापर जरा जास्त केला गेलेला आहे पोएममध्ये. बऱ्याच वेळा तो शब्द आलेला आहे आय का, कारण की लेखक जो आहे तो स्वतः निघाला आहे ह्या आयुष्याच्या प्रवासावरती, आणि वरून तो स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडंट आहे, सेल्फ रिलायंट आहे, सेल्फ ॲश्युअर्ड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तो सेल्फवरती घेतोय. तो स्वतः निघालाय, एकटाच निघालाय, ऑन फूट निघालाय, त्याला कुणाची गरज नाही आहे. ही डझंट वॉन्ट द बर्डन्स, though there are delicious burdens, but he will carry along with him, he won't get rid of them. Then आय हे जे आहे ते बऱ्यापैकी एव्हिडेंटली प्रॉमिनंटली आपल्याला पोएममध्ये दिसून येतं. आय टेक द ओपन रोड, त्यानंतर आय विम्पर नो मोर, आय आस्क नो गुड फॉर्च्यून, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड, आय एम फिल्ड विथ देम, आय विल फिल विथ देम, आय कॅरी देम, आय नो, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स नियरर. असे खूप साऱ्या ठिकाणी हा जो शब्द आहे तो रिपीट होतोय. अँड दॅट शोज दॅट द रायटर इज इन टोटल कंट्रोल ऑफ हिमसेल्फ. ओके, अँड ही इज रेडी टू टेक अप दिस लाईफ जर्नी ऑन हिज ओन, ॲज एव्हरी वन हॅज टू टेक अप द लाईफ जर्नी ऑन युअर ओन. आणि त्यामुळं ते जरा जास्त प्रॉमिनंट आहे.
ह्याचा अर्थ असाही नाही की तो लेखकाचा मीपणा आहे, अजिबात नाही. इथं फक्त ते कॉन्फिडन्स आहे स्वतःवरचा, की आयुष्याची जर्नी मी माझ्या स्वबळावरती पूर्ण करणार आहे, ती सक्सेसफुली पूर्ण करणार आहे. मला जे पाहिजे ते मी अचीव्ह करणार आहे आणि त्याच्यासाठी मला कुणाची मदतीची गरज नाही, तर हे सगळं मी स्वतः क्रिएट करणार आहे, मीच माझं फॉर्च्यून आहे, असं तो म्हणतोय वेगवेगळ्या याच्यातून. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे, with the help of the following points write a poetic appreciation of the poem Song of the Open Road. पोएटिक अप्रिशिएशन लिहायचं आहे. तर 11वी मध्ये आपण बऱ्याच पोएमचं लिहिलं होतं, तसंच या पोएमचं अबाउट द पोएम अँड पोएट अँड द टायटल. आता हे तर तुम्ही लिहू शकता, पोएम काय सॉन्ग ऑफ द ओपन रोड. त्यानंतर सॉंग्स नॉर्मली कुणाबद्दल लिहिले जातात? सॉन्ग इज अ सेलिब्रेशन. ओके, songs are basically written for celebrating, so he is also celebrating his journey of life, that we can say. Poet वॉल्ट व्हिटमन आहे. टायटल पोएमचं विचारलं ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर थीम काय पोएमची? फ्रीडम आहे. ही इज फ्रीडम मेन थीम झाली. आणि त्यानंतर आयुष्याची जर्नी, लाईफ जर्नी अँड वॉट एव्हर ही वॉन्ट्स टू अचीव इन हिज जर्नी, दॅट ही वॉन्ट्स टू अचीव and he will travel this journey of life alone वगैरे हे थीम आहे. everyone has to travel their life's journey alone. poetic style, फ्री वर्स वापरला गेला आहे ते आपण म्हणू शकतो. त्यानंतर लँग्वेज कशी आहे पोएमची? तर ड्रामॅटिक मोनोलॉग आहे पोएम जे आहे ते. लेखक जो आहे तो स्वतः बोलतोय. ही मोनोलॉग, डायलॉग म्हणजे दोन लोकांमधला, मोनोलॉग म्हणजे काय? यू आर टॉकिंग टू दी ऑडियन्स ऑर द रीडर्स. हिअर ही इज टॉकिंग डायरेक्टली टू द रीडर्स, त्यामुळं हे ड्रामॅटिक मोनोलॉग आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर पोएटिक डिव्हायसेस जे वापरले गेलेले आहेत, यू कॅन टॉक अबाउट डिफरंट पोएटिक डिव्हायसेस दॅट हॅव बीन युज्ड इन द पोएम. व्हॉट आर द पोएटिक डिव्हायसेस दॅट हॅव बीन युज्ड इन द पोएम? लाईक ॲलिट्रेशन आहे, ट्रान्सफर्ड एपिथेट आहे, मेटाफर आहे. मेटाफर तर थ्रू आउट द पोएम आहे. त्यानंतर पॅराडॉक्सचा वापर आहे, वेगवेगळे आहेत. रिपिटिशन आहे. दीज आर द फिगर्स ऑफ स्पीच दॅट हॅव बीन युज्ड इन द पोएम. देन ओके, स्पेशल फीचर्स. ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणता येईल. स्पेशल फीचरमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लेखकाचा आणि इन्स्पायर करते. मेसेज वगैरे काय मिळतो आपल्याला? तर व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम्स काय आहेत? द पोएम इज इन्स्पिरेशनल. आपल्या लाईफच्या जर्नीमध्ये आपण कसं कॉन्फिडंट असलं पाहिजे आणि आपण आपल्या लाईफची जर्नी पूर्ण केली पाहिजे, अचीव्ह केलं पाहिजे जे करायचं आहे, याबद्दल तो बोलतोय. त्यामुळं डेफिनेटली इट इन्स्पायर्स अस. युअर ओपिनियन अबाउट द पोएम. इथं जनरल तुम्हाला पोएमबद्दल काय वाटलं ते लिहायचं. तुम्हाला मोटिवेटिंग आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिकवते ही पोएम. ठीक आहे, आयुष्य जगण्याचे धडे देते असं म्हणता येईल. पॉझिटिव्हली आपलं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतोय लेखक वगैरे, हे सगळं आहे. त्यानंतर राईट 4 or 6 लाईन्स ऑफ फ्री वर्स ऑन द टॉपिक द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. आता हे तुमच्यासाठी असाइनमेंट कन्सिडर करा. हे तुम्ही लिहून शेअर करा माझ्यासोबत की काय लिहिलंय तुम्ही. द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज या टॉपिकवरती तुम्ही एक 4-5 ओळी, जमतील तितक्या ओळी, ठीक आहे, एक कम्पेअर करा. फ्री वर्समध्ये असू द्यात, त्याला काही राहीमच झाल्या पाहिजेत असं काही नाही. होत असतील तर होऊ पण द्यात, ते फ्रीडम आहे. एक्सप्रेस दॅट इट इज द रोड टू नॉलेज अँड ब्राईट फ्युचर. आता त्यामध्ये तुम्ही काय, कॉलेजचा रस्ता म्हणजे हा रस्ता कुठे जातो? तर नॉलेजकडे जातो, ब्राईट फ्युचरकडे जातो. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करू शकता. यू मे बिगिन लाईक दिस. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स. एव्हरी डे मी निघतो कॉलेजकडं विथ बॅग ऑफ बुक्स वगैरे, अशी सुरुवात करा म्हटलं. पुढं मग तुम्ही तुमच्या लाईन्स ज्या आहेत मनाने कंपोज करा. त्यानंतर ब्लॉग रायटिंग आपण बघितलं होतं 11वी मध्ये. ब्लॉग लिहायला सांगितलं आहे. मॅन इज फ्री बाय बर्थ. ठीक आहे, एव्हरी मॅन इज फ्री बाय बर्थ. ठीक आहे, प्रत्येकजण आपला स्वतःवर असतो. आपलं लाईफ जे आहे ते इट डिपेंड्स ऑन अस. ओके, जे आपल्या अटॅचमेंट्स आहेत त्या काही काळापुरत्या डेफिनेटली आपल्या सोबत आहेत, पण शेवटी आयुष्य जे आहे ते प्रत्येकाला एकटंच लीड करायला लागतं. त्यानंतर एक्सपांड द आयडिया सजेस्टेड इन द फॉलोइंग लाईन्स. ऑल रोड्स लीड टू रोम. आता या लाईनचा अर्थ जनरल आहे. अगोदरच्या काळामध्ये रोम हे पूर्ण जगावरती राज्य करत होतं, म्हणून मग सगळ्याच गोष्टीसाठी यू विल हॅव टू ट्रॅव्हल टू रोम, असा तो एक कन्सेप्ट होता. ओके, आता इथं
सब रास्ता गॉड के पास जाता है असंही आपण म्हणू शकतो. ठीक आहे, दॅट ऑल्सो इज अ लाईन फ्रॉम सम फिल्म. Okay, it's like that kind of line that every road will take you to the same place. That's the end of your life. So त्यावरती लिहिता येईल, एक्सपांड करायची ती आयडिया. त्यानंतर अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट सोल. ओके, फ्रीडम, लिबर्टी म्हणजे फ्रीडम. जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फ्रीडम नाही, जे मनात वाटतं ते करण्याची हे नाही, लिबर्टी जर आपल्याला नाही, तर मग इट्स लाईक अ बॉडी विदाउट अ सोल. जर वॉट एव्हर यू विश, आता प्रत्येक इच्छा तर पूर्ण होत नाहीत, पण काही गोष्टी ज्या आपल्याला करायच्यात आयुष्यामध्ये, ठीक आहे, लाईक वॉट एव्हर करिअर यू वॉन्ट टू चूज अँड ऑल, तर त्यामध्ये जर फोर्स असेल कोणाचा तर दॅट इज नॉट गोइंग टू मेक यू हॅपी डेफिनेटली. बट इट्स लाईक कंपॅरिझन केलं तर मग इट्स अ बॉडी विदाउट अ सोल, एक आत्मा नसलेलं शरीर वगैरे असं ते लाईन आहे. मॅन विदाउट लिबर्टी, जर फ्रीडम नसेल एखाद्याला तर इट्स लाईक अ बॉडी विदाउट सोल, आत्मा नसलेलं शरीर असं म्हणता येईल. तर हा एक कन्सेप्ट आहे, याला एक्सपांड करायला सांगितलं. ह्या आयडिया ज्या आहेत त्या एक्सपांड करायच्यात आपल्या शब्दामध्ये. तुम्ही काही एक्झाम्पल देऊन वगैरे याला एक 5-7 किंवा 7-8 ओळींमध्ये एक्सपांड करू शकता. त्यानंतर टेक हेल्प फ्रॉम द सोर्सेस अवेलेबल ऑन द इंटरनेट अँड मेक लिस्ट ऑफ द प्रोवर्ब्स अँड कोटेशन्स अबाउट रोड. रोड याच्यावरती इंटरनेटचा वापर करून तुम्ही रोड या कन्सेप्टवरती काही जर असतील काय म्हणता येईल प्रोवर्ब्स, म्हणी, वाक्प्रचार वगैरे, तर ते काही लिहायचे. आणि पोएम वाचा असं सांगितलंय रॉबर्ट फ्रॉस्टची, द रोड नॉट टेकन. ओके, द रोड नॉट टेकन, रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे, तर ते वाचायला सांगितलंय. सो दॅट्स द एंड ऑफ इट. दिस इज आवर पोएम. आजचा व्हिडिओ जरा लांब झाला. ओके, थँक्यू.